करी विराजित कमनीय पुस्तका. विरींची पत्नी कमला समस्थिता सरस्वती नृत्यतु वाची मे सदा. नमो नमः सादरं नमो नमः सर्वेषां कृते शुभ मध्याह्न समयः. अस्मिन् संस्कृतदिन समारोहे अहम् आर्या तथा अहं वैष्णवी भवतां मान्यवरेभ्यः सर्वेभ्यः छात्रेभ्यः तेषां मातृपितृभ्यां संस्कृतानुरागिभ्यः च स्वागतं समर्पयामः. अद्य संस्कृतदिनः भाषोत्सवः संस्कृतसंवर्धनाय मनोरञ्जनाय नवकलासाहित्यकृतीनां प्रदर्शनार्थम् उत्सव एष मन्यते. प्रतिवर्षम् अयम् उत्सवः भाषाप्रबोधनाय प्रमुखोऽपि. वयम् अष्टमी नवमी दशमी कक्षापर्यन्तं संस्कृतभाषां पठामः, किन्तु नूतनाविष्काराणां महत्त्वपूर्णकेन्द्रं पाठशाला इति अस्ति. केवलं भाषापठनं पाठनम् इति न सत्यं, यथार्थमेव. भाषामनुसृत्य तस्यां विहितं साहित्यं शास्त्रं कलानाम् अध्ययनं परिचयः वा आवश्यकः. तदर्थं प्रयोगो अस्तु. कार्यक्रमपरम्परां विचिन्त्य अद्य संस्कृतदिनस्य अतिथिमहोदयः माननीयः श्री निखिल बडवे तथा शालाप्रधानाचार्या सौ श्रुति बागेवाडी महोदयाभ्यां स्वागतं समर्पयामि. अहम् अतिथिमहोदयायोः तथा प्रधानाचार्यायै निवेदयामि यत् ते सविनयं दीपप्रज्वलनं मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्. सर्वासु शालासु एष दिनः आचर्यते सहर्षम्. अस्माकं प्रशाला अपि प्रतिवर्षं संस्कृतदिनस्य आयोजनं करोति. अस्मिन् वर्षे अस्माकं दिनस्य नाम वर्तते सुरससुबोधा. सुरस मां शोभनाः रसाः. तैः परिपूर्णा भाषा अस्ति एषा, अतः सुरससुबोधा. अस्तु, अधुना अतिथिपरिचयं कारयामि. माननीय श्री निखिल नंदकुमार बडवे, मूलग्राम बार्शी, शिक्षणं MA BEd संस्कृत. अधुना हरिभाई व्याकरण प्रशाला अत्र संस्कृतशिक्षकरूपेण अध्यापनं करोति. अध्यापनकार्यं 12 वर्षेभ्यः प्रचलति. 10वी पुणे पब्लिकेशन अत्र तज्ञशिक्षक तथा 10वी दिवाळी अंके लेखनं. संस्कृत भारती सोलापुर जिल्हा संयोजक दायित्वं वर्तते. RSS जिल्हा बौद्धिक मंडलस्य सदस्यः. सोलापुर जिल्हा जिल्हा परिषद शिक्षण विभागेन संस्कृत तज्ञरूपेण निर्वाचितः. शेख गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापुर अत्र BAMS छात्रेभ्यः मार्गदर्शनं करोति. सांगोला विद्यामन्दिर सांगोला अत्र वक्तृत्वं स्पर्धायां परीक्षकरूपेण कार्यं कृतम्. अहं प्रधानाचार्यै बागेवाडी महोदयै निवेदयामि यत् सा अतिथिमहोदयाय सत्कारं प्रतिपादयतु. 1,00,000 श्लोकांच्या महाभारतातील यातील सर्वच पात्रे बलशाली आहेत, गुणदोषांनी युक्त आहेत. त्यातीलच एक नरोत्तम म्हणजे महारथी कर्ण दानशूरतेसाठी प्रसिद्ध होता, पण त्यानं पणाला लावलेलं दानशूरत्व, त्याच्या असीम त्यागाचं दर्शन आपल्याला होणार आहे. कर्ण श्रेष्ठ धनुर्धर आहेच, परंतु सूर्याकडून मिळालेल्या कवच कुंडलांमुळे तो अजेय आहे. इंद्र कपटाने त्याच्याकडून ती हस्तगत करतो हे सारे माहीत असूनही कर्ण ते उदात्त भाव ठेवून देतो. यात त्याचा त्याग तर दिसून येतोच, पण त्याच्या स्वतःच्या बळावर असलेल्या विश्वासाचंही दर्शन आपल्याला घडतं.
मालिनी कार्याणि सर्वाणि सम्पन्नानि खलु? कार्याणि कदापि सम्पन्नानि न भवन्ति। कमलिनी, यदि अहम् उपरि गतवती तर्हि अपि अहमपि तथैव कार्याणि त्यक्त्वा अत्र आगच्छम्। महाराजस्य प्रातःसन्ध्यायाः सिद्धता अपि करणीया अस्ति। कीदृशः रम्यपरिसरः एषः, मह्यम् अतीव अरोचत। एतानि फुल्लितानि पुष्पाणि अपि। किम् एतत्? रक्तवर्णः प्रियः नु, तर्हि एषः रक्तवर्णः चिबुकः बहु शोभते। अस्तु, चल सत्वरं कुरु। सन्ध्यापात्राणि आनेतव्यानि सन्ति इदानीं। महाराज आगच्छन् अस्ति। अंगदेश सम्राट महाराज वसुसेनः परशुराम प्राप्त विजयदारी भूपति अखिल विश्वभूषण दानशूरः महाराज आर्योक्त महारथी कर्ण संप्रति प्रस्तुति भवति। सर्व सिद्धता जाता खलु? आमार्य। उत्तमम् उत्तमम्। कीदृशः रम्य परिसरः, अधुना प्रातः सन्ध्यां करोमि। सूर्याय नमः। ॐ भीमन्देवासपत्नघोषोवध्वं महते क्षत्राय महते ज्येष्ठ्याय महते। अहम् अस्मि इन्द्रः। कथं तत्र अहं गच्छामि? ज्ञातं ज्ञातम्। अहं वृद्धस्य वेषं कृत्वा तत्र गच्छामि। महत्तरां भिक्षां याचे। दृढं प्रीतोऽस्मि भगवान्, एषोऽहं नमस्करोमि। किं नु खलु अहं वदामि? यदि न वदेयं मूढमिति मां परिभवति। तस्मात् उभयं परिहृत्यं किं न खलु भाष्ये। भवतु दृष्टं भोः कर्ण, सूर्य इव चन्द्र इव हिमवान् इव सागर इव तिष्ठतु ते यशः। भगवान् किं वक्तं दीर्घायुर्भवति, अथवा यदुक्तं तदेव शोभनं। यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते। भगवान् किमिच्छसि, किमहं ददामि? महत्तरां भिक्षां याचे। महत्तरां भिक्षां भवते प्रदास्ये। गोसहस्रं ददामि। गोसहस्रमिति मुहूर्तकं क्षीरं पिबामि। नेच्छामि कर्ण, नेच्छामि। किं नेच्छति भवान्? अपर्याप्तं कनकं ददामि। कनकं गृहीत्वा गच्छामि। नेच्छामि नेच्छामि। तेन हि जित्वा पृथ्वीं ददामि। पृथिव्याः किं करिष्यामि कर्ण? न अथवा मस्तिरो ददामि। अभिया कर्ण, अभिया क्षमस्व। न वेतव्यं, न वेतव्यम्, अन्यदपि श्रूयताम्।
अंगैः सहैव जनितं कवचकुण्डलाभ्यां सह ददामि। विजयी भव विजयी भव। किमहं न जानामि? एतद् अनुचितम् अयोग्यम्। एषः न वृद्धः, एषः इन्द्रः साक्षात्, किन्तु अहमस्मि अंगदेश नरेशः, दानवीरः, किन्तु सर्वथा मम परिचयः अहं श्रेष्ठ धनुर्धरः। कवच कुंडलैः मम शोभा वर्तते न खलु? कवच कुंडलैः अहम् अजयः न खलु? कवच कुंडलैः मम वीर्यवृत्ति वर्तते न सर्वथा न। अहं श्रेष्ठ धनुर्धरः। दैवायत्तं तु कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम्। पराक्रम मम स्वभावः, क्षत्रियस्य धर्म एषः। अहं कर्णः, धनुर्धरः कर्णः। काही चुकीचे अवगुण होते, पण कर्णाच्या अंगी एक गुण होता, दानशूरतेचा. तुम्ही आम्ही दान करतो, घरातली शेळी भाकरी देतो आणि खूप पुण्याची कल्पना करतो, पण दान द्यावं तर कर्णासारखं. किती द्यावं त्याला मोजमाप नाही. उद्या आपण हारणार आहे हे सगळं माहीत असून सुद्धा कर्ण दान द्यायला तयार होतो. कवच कुंडल जी त्याला अजय करणारी आहे ती सगळी देतो. कारण का? त्याच्या बळावर अतिशय हा कमालीचा आहे विश्वास. याच्यानंतर आपण पाहणार आहोत शंकराचार्यांनी 7व्या शतकात लिहिलेलं रचलेलं महिषासूर मर्दिनी स्तोत्र. सैराट किंवा गुलाबी साडी 5 वर्ष नंदिनी नंदित मेदिनी विश्वविदिनी
केवलम् एकं प्रसिद्धं गीतं वयं सादरीकुर्मः। गीतं मराठीभाषायां बहु लोकप्रियं जातं। तद्गीतस्य नाम वयं सर्वे जानीमः, बहरला मधुमास नवा। तद्गीतं संस्कृतभाषायाम् एव विरचितं। तस्य गीतस्य प्रयोगः अधुना करिष्यति कुमारी अन्विता। श्रूयतां सर्वे। मंचे विराजमानः प्रशालायाः प्रधानाचार्य, अत्र संस्कृत अध्यापकः तथा च संस्कृत अध्यापिका भाटेवडेकर महोदया, संस्कृत अध्यापकः कुलकर्णी महोदय, प्रशालाया अन्य सर्वे शिक्षकः शिक्षकाश्च सर्वे उपस्थित छात्राः। अद्य संस्कृत दिनमस्ति, तत्कारणेन केवलम् अहं प्रारम्भे संस्कृतेन एव वदामि। संस्कृत अस्माकं प्राचीना भाषा अस्ति। संस्कृत अस्माकं राष्ट्रस्य भाषा अस्ति। संस्कृत दिनस्य प्रारम्भः 1979तमे वर्षे प्रारम्भः अभवत्। इदानीं मराठीमध्ये वदामि। संस्कृत दिनाचं महत्त्व आहे, मला माहिती आहे तुम्ही सगळे बसलेले आहात आणि आत्ता उत्तम कार्यक्रम झालेला आहे आणि आज आपण संस्कृत दिन साजरा करत आहोत। त्या निमित्ताने निदान संस्कृतमध्ये तरी आपण बोललं पाहिजे। कार्यक्रम जसं विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये नाटक छान सादर केलं, गीत सादर केले, तसं संस्कृत दिनाचं महत्त्व असं आहे की आपण थोडं तरी संस्कृतमध्ये बोललं पाहिजे। म्हणून सुरुवात मी संस्कृतमधून केली, पूर्ण काही बोलणार नाही, तुम्हाला मराठीमध्येच सांगतो। संस्कृत दिन हा 1969 पासून संपूर्ण भारतात
संस्कृत दिनाला सुरुवात झाली. 2000 सालापासून संस्कृत प्रेमींनी संस्कृत सप्ताह सुरुवात करण्यास प्रारंभ केला. मग संस्कृतचं महत्त्व एवढं आहे की आपण बघतोय की 1969 पासून सुरुवात झालेली आहे आणि इतर सगळे दिन आपण बघतो की दिनांकानुसार ठरलेले असतात. आपण मराठी दिन साजरा करतो, हिंदी दिन करतो, तो विशिष्ट दिनांकाला ठरलेला आहे. पण आपला संस्कृत दिन, जी पुरातन भाषा आहे, तो श्रावण पौर्णिमा या तिथीनुसार साजरा केला जातो. संस्कृत दिनाला दिनांक ठरलेली नाही आहे, तिथी आहे. तिथीचं महत्त्व आपल्याला आहे. आणि श्रावण महिना हा शिवाचा महिना असं म्हणून प्रसिद्ध आहे. मग साक्षात आत्ता जसं महिषासुरमर्दिनी स्तोत्र सादर केलेलं आहे, शिवांची पण स्तोत्र भरपूर आहेत, शंकराची. म्हणून या महिन्यात संस्कृत दिन श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. संस्कृत ही पुरातन भाषा आहे, प्राचीन आहे. त्याबरोबरच सध्या आधुनिक काळामध्ये आता आपण बघितलं की 21व्या शतकानुसार सुद्धा महाभारतातला जो श्रेष्ठ कर्ण आहे तो किती दानशूर होता ते आपल्याला संस्कृतमधल्या नाटकामधून आता आपल्याला पाहायला मिळालं. मग जसं पुरातन काळ आहे तसं चालू काळामध्ये सुद्धा आजच्या या 21व्या शतकामध्ये सुद्धा संस्कृतला खूप महत्त्व आलेलं आहे आणि पुढे येणार पण आहे. कारण केवळ शालेय अभ्यासासाठी हा विषय न राहता आधुनिक काळात सर्वच ठिकाणी संस्कृतला महत्त्व आहे. जसं आत्ता आपण बघतो की इयत्ता 8वी ते 10वी मध्ये आपण शाळा स्तरावर संस्कृत शिकतो. जास्त मार्क मिळतात, स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे म्हणून आपण शिकतो. पण संस्कृतमध्ये सुद्धा करिअर करता येतं हे आज आपण बऱ्याच उदाहरणांमधून पाहता येतं. आणि या आधुनिक काळाबरोबर केवळ पुरातन भाषा आहे, प्राचीन आहे असं नव्हे, तर आधुनिक काळात संगणकाने सुद्धा या भाषेचा स्वीकार केलाय. हे खुद्द संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी पण मान्य केलं. म्हणजे संगणकाला सुद्धा अवगत होणारी पहिली भाषा कोणती, तर संस्कृत आहे. मग अशा संस्कृत भाषेचं महत्त्व आणि आपण संस्कृत दिन साजरा करतो, तो केवळ या दिनाचं महत्त्व न राहता कायम आपल्याकडे त्या दिनाला महत्त्व न ठेवता ती भाषा आणि आपण आजही अवगत केली पाहिजे, बोललं पाहिजे. आता बोलण्यावरनं संस्कृत बोलता आलं पाहिजे याचं एक छोटीशी गोष्ट आहे की ती म्हणजे खुद्द संस्कृतमधील जे पाणिनी होते व्याकरणकार, अष्टाध्यायी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ते एकदा असंच एका नदीकाठी बसलेले होते. त्यांनी कुठल्या तरी व्यक्ती हा संस्कृतमध्ये, जसं आता आपण कर्णाने सूर्याला अर्घ दिलं हे बघितलं, तसंच त्या पाणिनींनी सुद्धा कोणतरी मनुष्य संस्कृतमध्ये काहीतरी श्लोक म्हणतोय आणि आपल्याला सुद्धा संस्कृत आली पाहिजे हे त्यांनी मनामध्ये भाव ठेवला आणि संस्कृतमधील अवघड असलेला असा अष्टाध्यायी ग्रंथ त्यांनी लिहिला. मग याला काय तात्पर्य म्हणायचं, तर संस्कृत शिकण्याची असलेली जिद्द ही खुद्द पाणिनींच्या या कथेमधून आपल्याला कळेल. तसंच भोजराजा कथेत दुसरा भाग आहे. कथेतील दुसरा भाग म्हणजे भोजराजा यांच्या राजवाड्यातली घडलेली घटना. असंच भोजराजांचा राजदरबार भरलेला होता आणि त्यांच्या राजदरबारामध्ये एक असाच भाषण करणारा, वेगळा बडबड करणारा मनुष्य आला आणि ते बरेच सगळे राजदरबारातले पाहू लागले. मग असंच तिथं जाता जाता त्या माणसाने काय केलं, तर एक नुसतं त्यांना वाटलं की हा मळकट कपडे घातलेला आहे, फाटके कपडे घातलेला आहे, हा कोणीतरी एक गरीब दरिद्री असेल. पण जाता जाता त्या व्यक्तीने काय केलं, तर एका पाटीवर संस्कृत श्लोक लिहिला आणि मग संस्कृत श्लोक लिहिल्यानंतर
तो तसंच श्लोक लिहिला, काही बोलला नाही, काही नाही, निघून गेला. त्यावेळेस त्या भोजराजाला समजलं की हेच साक्षात कवी कुलगुरू कालिदास आहेत. संस्कृतमधील श्रेष्ठ कवी जे आहेत ते कालिदास हेच आहेत. हेच आपल्याला म्हणजे माणसाच्या दिसण्यावरनं तो कसा आहे, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे हे ओळखू नये, असं आपल्याला ह्या छोट्याशा दुसऱ्या कथेमधून सांगितलंय की खुद्द कवी कालिदासांनी सुद्धा स्वतःची विद्वत्ता आहे ती आपल्या लेखनामधून दाखवली. म्हणजे त्यांनी नुसता श्लोक लिहिला तर तिथं भोजराजाला कळलं की हे खुद्द कवी कालिदास आहेत. असंच या बोलण्यावरून सध्या आपल्या भारतामध्ये 12 संस्कृत गावं बोलणारी आहेत. मी तुम्हाला आत्ता म्हटलं की आपण बोललं पाहिजे, एकमेकांना संवाद साधला तर ती संस्कृत भाषा अवगत होईल. आणि छोटे छोटे शब्द आपण शिकतो. आपण इयत्ता 8वी ते 10वी मध्ये अभ्यासतो. आपल्याला अभ्यासक्रमात सुद्धा आता नुसतं म्हणजे विषय म्हणून शिकायचं नाही, तर ती भाषा म्हणून अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे. आपल्याला जे 8वी ते 10वीचा अभ्यासक्रम आहे मुलांचा, तो पाठ्यपुस्तक मंडळाने भाषा म्हणून शिकावा यासाठी निर्धारित केलेला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या भारतामध्ये 12 संस्कृत ग्रामाः म्हणजेच 12 संस्कृत बोलणारी गावं आहेत. ते मी सांगतो. पहिलं गाव आहे ते कर्नाटकातलं मत्तूर ग्राम, आजही प्रसिद्ध आहे. त्या गावामध्ये आज आपण जर प्रवेश केला तर तिथं केवळ आपल्याला संस्कृत आणि कन्नड हे 2 भाषा बोलणारीच तिथं व्यक्ती आपल्याला दिसतील. आज आपण आपल्याकडं जसं बाहेर जाहिराती बघतो तसं जाहिराती तिथं संस्कृतमध्ये जाहिराती लावलेल्या आहेत. जे छोटंसंच गाव आहे पण संस्कृत ग्राम आहे. याच्यावरनं आपण पूर्वीच्या काळात दूरदर्शनवर किंवा आपल्या टी व्हीवर हिरो होंडा ही जी गाडी होती त्याची जाहिरात सुद्धा संस्कृतमध्ये त्या गावामध्ये चित्रित झालेली होती. म्हणजे तेव्हा सुद्धा आपल्याला कळलं नाही की ही जाहिरात त्या गावातली आहे. पण आजही आपण जर बघायला गेलो किंवा त्या गावात जर प्रवेश केला तर आपल्याला तिथं सगळे संस्कृतमध्ये बोलणारी दिसतील. गुरुकुल आहे, त्या गुरुकुलामध्ये शिकणारे सगळे व्यक्ती संस्कृत आहेत आणि तोच आदर्श तिथल्या ग्रामस्थांनी घेतला. तिथले म्हणले की केवळ गुरुकुलामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्कृत बोललं नाही पाहिजे, तर आम्हालाही आलं पाहिजे. ते वैदिकी शिकत असतील असू दे, आम्हाला भाषा शिकायची आहे. त्या उद्देशाने तिथं संस्कृत संभाषण वर्ग सुरू झाले आणि वर्ग सुरू होता होता पूर्ण गाव संस्कृत बोलायला लागलं आणि मग एक आदर्श झालेला आहे. तसंच कर्नाटकातलं होसहळ्ळी असं एक गाव आहे. पुन्हा अजून एकदा कर्नाटकातलं शिकारीपुरम हे पण गाव पूर्ण संस्कृत बोलतं. मध्य प्रदेशमधील जिरी हे गाव संस्कृत बोलणारं आहे. तसेच मध्य प्रदेशमधील बघुवार आणि मोहड हे सुद्धा गावं संस्कृत बोलणारी आहेत. ओडिशामधलं सासना गाव नावाचं गाव आहे, ग्राम आहे, ते सुद्धा संस्कृत बोलतं. ओडिशामधील 2 गावं आहेत, श्यामसुंदरपुरम आणि पुरुषोत्तमपुरम अशी 2 गावं या ओडिशामधले सुद्धा संस्कृत बोलणारी आहेत. राजस्थानमधलं एक गाव आहे गनोडा असं एक गाव आहे आणि आसममधले 2 गाव आहेत अनिपुरम आणि पटियाला. हे 2 आसममधले गाव आहेत. असे एकूण 12 गावं जे आहेत ते सध्या संस्कृत ग्राम म्हणून प्रसिद्ध झालेली आहेत. आणि वरचे वर पूर्वी फक्त एकच मत्तूर हे ग्राम होतं. मी सुरुवातीला जे उल्लेख केला मत्तूर गावाचा, तेच गाव कर्नाटकातलं फक्त एकच गाव होतं. पण यांचा आदर्श घेऊन अन्य 11 जणांनी संख्या वाढली. दरवर्षी ही संख्या वाढत आहे. मग हे सगळे गावं आता आपण जर बघितलं असेल तर हे सगळे गावं कुठले आहेत तर अन्य राज्यातली आहेत. मग याच्यामध्ये राहिलंय कोणतं राज्य तर आपलं महाराष्ट्र राज्य. म्हणून मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना असू दे किंवा अन्य सगळ्या ग्रामस्थांना असू दे, कुठल्याही असू दे, सगळ्यांना विनंती करतो की यामध्ये या यादीमध्ये आपला महाराष्ट्र असावा. मग ते ग्राम कुठलंही असू दे, आपल्या महाराष्ट्रातलं कुठलंही गाव येऊ दे, पण ते संस्कृत ग्राम महाराष्ट्रातलं व्हावं हीच अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा मी ठेवतो या संस्कृत दिनाच्या निमित्ताने. जास्त काही बोलत नाही. आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. विद्यार्थ्यांनी जे कर्णभारम जे नाटक सादर केलं ते अतिशय उत्तम. केवळ अभिनय नव्हे तर संवाद कौशल्य हे सुद्धा विद्यार्थ्यांचं खूप छान होतं. त्याचबरोबर जे दोन्ही गीत सादर केले
स्तोत्र सादर केलं महिषासुरमर्दिनी, आणि नंतरचं जे मराठीतलं अनुवादित झालेलं जे गीत आहे ते आजही आत्ता प्रसिद्ध झालेलं आहे, तेही या विद्यार्थिनीने उत्तम गायलेलं आहे. या सगळ्यांचं मी खूप कौतुक करतो आणि प्रशालेनी मला इथं बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. समापने कुमारी नंदिनी प्रशालायाः छात्रा धन्यवादान् प्रकटयति. सानंद नमो नमः. संस्कृतदिनस्य समापनार्थ वयमत्र समोपस्थिताः अहं नन्दिनी भवतां सर्वेषां पुरतः तदर्थ उपस्थिता अस्मि. प्रथम शाला समिति अध्यक्ष रूपेण माननीय राजेश पटवर्धन तथा प्रधानाचार्या माननीय सौभाग्यवती बागेवाडी महोदयाभ्यां धन्यवादा व्याहरामि. एतेषां नितरां सहकार्यं वयम् एतद्र कृतवन्तः. अनन्तरं मान्यवरेभ्यः अतिथिभ्यः तन्त्रज्ञेभ्यः धन्यवादां प्रयच्छामि. अतः आचार्येभ्यः छात्रेभ्यः मातृपितृभ्यः धन्यवादां प्रदाय अहं कार्यक्रम सम्पन्नस्य उद्घोषणा करोमि. कार्यक्रम समाप्त.